नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा शरद पवार घेणार. कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर. काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवसेंदिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष टोकदार झाला असून अजित पवार गटाला आता माफी नाही आणि अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. अजित पवारांनी त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांबद्दल आता फेरविचार नाही असं शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. दिल्लीतील भाजप सरकार गेलं तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील. या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे असा दावा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे की नाही मला माहीत नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला आहे त्यांच्या बाबत आमच्या पक्षात आता फेरविचार होणार नाही. भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेण्यात जे जबाबदार आहेत त्यांच्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे असं म्हणत महायुतीत गेलेल्या गटाला शरद पवार यांनी फटकारला आहे. शरद पवार यांनी आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीबाबत माहिती दिली. दिल्लीत आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्याची बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होईल व बैठकीत राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. जागा वाटपाचं चित्र कसं असावं यावर ही बैठक होणार असती तरी ही अंतिम बैठक नाही. ही जागा वाटपाच्या चर्चेची सुरुवात असून यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची, वंचित बहुजन आघाडी आणि इतर डाव्या पक्षांनाही सहभाग करून घ्यावा अशी आमची भूमिका आहे असं शरद पवार म्हणाले आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.